28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सिद्धेवाडी सावळज येथील शाळेत नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद, विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी येथील शाळेत 6 ते ऑगस्ट 20 दरम्यान नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। या अभियानांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली। महाराष्ट्र शासनाच्या 4 ऑगस्ट 2026 च्या परिपत्रकानुसार हा राज्यव्यापी उपक्रम राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन RERF, मेडिकल विंग, ब्रह्माकुमारीज यांच्या माध्यमातून राबवला जात आहे। राज्यातील सुमारे 4 कोटी नागरिकांना आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनासाठी प्रेरित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे। युवकांचा संकल्प व्यसनमुक्त समाज ही काळाची गरज असून स्वतः व्यसनापासून दूर राहून इतरांनाही प्रवृत्त करण्याचा संकल्प युवा विद्यार्थ्यांनी यावेळी केला। या पंधरवड्यामुळे सिद्धेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण होत असून शालेय वयातच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार रुजवण्यास मदत होत आहे। शासनाच्या या उपक्रमाचे आणि शाळेच्या पुढाकाराचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। दूर ठेवीन मी निरोगी मूल्याधिष्ठित व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करी। मी माझ्या जीवनात आत्मसन्मान, पावित्र्य व श्रेष्ठ संस्कार जोपासीन। मी माझ्या कुटुंबियांना, मित्रांना व समाजाला नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करीन। मी माझ्या तन मन, वेळ व अंतर्गत शक्तींचा सदुपयोग करीन। मी नशामुक्त, निरोगी व विकसित भारताच्या निर्मितीसाठी माझे सकारात्मक योगदान देईन। ओम शांती शांती शांती।